सगळ्यांचे आभार व्यक्त करावे एवढा मोठा तर नक्कीच मी नाही आहे अजून, पण सर्वांनी मला या माझ्या प्रवासामध्ये जी साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे एकदा आभार व्यक्त करतो. व माझा हा प्रवास तुम्ही सगळ्यांनी जे काही आपण इथे जमलोय त्यांनी बालपणापासून बघितलंय. असं काही नाहीये की एकाला पण माहिती नाहीये. कुठे ना कुठे नवीन पाहुणे असतील किंवा जुने असतील तर त्यांनी बालपणापासून बघितलेला आहे. तर जो लहानपणचा जो मी होतो तो कसा होतो आणि आज कसा आहे. का माझा जो जन्म आहे किंवा ज्या आई वडिलांनी मला हे सुंदरसं जग दाखवलं तर त्यांच्या खुशीमध्ये वाढत असताना मी एवढा काही नाजूक होतो का मी एक प्री मॅच्युअर मुलगा आहे. 7व्या महिन्यातच जन्म झालेला मुलगा आहे मी. त्यामुळे इव्हन मला निवांत झोप आईच्या कुशीत सुद्धा पुरेपूर 9 महिने आली नाही. एवढा माझा प्री मॅच्युअर आहे. त्याचबरोबर मी लहानचा मोठा होत असताना घरच्यांनी माझे साधे कान पण टोचलेले नाहीये. एका हिंदू संस्कृतीमध्ये कान टोचलेला प्रकार असतो का याचा जीवच एवढा नाजूक आहे. कान टोचल्यानंतर जगेल की नाही हे पण सांगता येत नाही. त्यामुळे इथून माझा जीवनाचा प्रवास सुरू झालेला आहे. त्याचबरोबर जे काही माझं शिक्षण किंवा एकंदरीत प्रवास असेल तर माझ्या जीवनामध्ये आजपर्यंतची स्टेबिलिटी कुठंच नाहीये. माझं एक बालपणीचं वय असेल तर ते मामाच्या गावी गेलेलं आहे 5 वर्ष. त्यानंतर सुरुवातीचे एक 4-5 वर्ष नाथनगर या गावी गेलेले आणि त्यानंतर मी वडखा या गावी आमची MIDC शेती अक्वायर झाल्यामुळे MIDC ने शेती ताब्यात घेतल्यामुळे आम्ही वडखा येथे स्थायिक झालो. त्यामुळे वडख्यामध्ये 3 वर्ष शिक्षण झालं. त्यानंतर परत आमचे गुरुबंधू आणि गुरुस्थानी असलेले कृष्ण महाराज यांनी तर सांगितलं तर त्यावेळेची जी कंडिशन होती तर जे मला मी इथं बोलण्याचे जे धाडस करतोय आता ती मला इथूनच सुरुवात झालेली माझी. काही एकंदरीत आबा असतील त्यांनी मला एक समोर येण्याला किंवा अभंग असेल हरिपाठामध्ये येऊन समोर बोलायला गायन करायला मला जे स्टेज किंवा जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तर तो या मंदिरावरतीच माझी सुरुवात झालेली आहे आणि इथून माझा प्रवास पुढे चालू आहे. त्यानंतर जे संस्थेचा काळ होता तो नक्कीच अविस्मरणीय होता. खूप काही शिकायला भेटलं आणि जे काही जीवनात मध्ये चांगले वाईट गोष्टी आहे ती जीवनाची शिदोरी मला नक्कीच तावरे नानांच्या सहवासात राहण्यामुळे लाभली. जेणेकरून मी एवढ्या दिवस या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये सर्वाइव्ह करू शकलो, जगू शकलो, एक होप्स ठेवून पुढे प्रयत्न करत राहिलो. तर नक्कीच या सर्व गोष्टींचा माझ्या जीवनामध्ये खूप सारा महत्वाचा वाटा आहे. आणि सांगायचं झालं तर मी आज जो काही ते उभा आहे तुमचे आशीर्वाद तर माझ्या पाठीशी आहेत, पण याच्यामध्ये महत्वाचा वाटा जर सांगितला तर एक 4 व्यक्तीचा सांगता येईल सध्याच्या घडीला. आई वडील तर आहेत, त्याचबरोबर माझे गुरुवर्य बंधू संतोष सर, त्याच्यानंतर भगवान काकडे सर आणि त्याचबरोबर आम्ही आई वडिलांजवळ राहत नसताना सुद्धा एक भावापेक्षा सुद्धा चांगला रोल प्ले करणारे बाबासाहेब काकडे असतील किंवा अर्जुन काकडे असतील यांनी आमच्या माघारी आई वडिलांच्या कष्टामध्ये किंवा त्यांना कुठे जाणं येणं तरी असेल तर आम्हाला फोन न करता ते आम्ही काय बोलू म्हणून ते आम्हाला न सांगता त्यांच्या भरोश्यावर सोडून कुठे पंढरपूरला जायचं असेल वारीला किंवा 1-2-4 दिवसात कुठे देवस्थानाला दर्शनाला जायचं असेल तर लहान भावासारखं त्यांनी कसलाच विचार न करता बबलू आणि अर्जुन यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवून ते निघून जायचे आणि आम्हाला वापस आल्यानंतर कळायचं कारण नाही हे घरी नव्हते आणि हे सगळं त्यांच्या भरोश्यावर होतं. तर त्यांनी सुद्धा की मध्यंतरीचा जो काळ आहे माझा तुम्हाला नक्कीच त्यांच्या दुःखामध्ये असेल किंवा चांगल्या गोष्टीत सहभागी होता नाही आलं कारण मी स्वतः काहीच नव्हतो किंवा माझ्याकडं कोणाला सांगायसारखं काहीच नव्हतं. किंवा मध्यंतरीचा कोरोनाचा काळ आहे त्यामध्ये तुम्ही सर्वांनी बघितलं किंवा ऐकायला मिळालं असेल तुम्हाला अरे एवढे शिकले तरी सुद्धा यांना गावाकडे येऊन एक बकरी शिडी पालन करावं लागतंय, एक दुग्ध व्यवसाय करावा लागतोय. म्हणजे शिकून सुद्धा शेवटी गावावरच आले. एक असा पाहुण्या रावळामध्ये असेल किंवा तुम्हा आम्हामध्ये एक विचार
खटकत होता. आणि नक्कीच की तो एक आम्हाला पण वाटायचं कधी कधी का आता आपलं सगळं संपलंय, आपल्याकडे काही नाहीये, किंवा आपण एवढं शिकलो, आईवडिलांनी जेवढी मेहनत घेतली आणि ते चीज व्हायला पाहिजे होतं ते नाही झालं. तर त्याला एकंदरीत वेळ नव्हती आली तेव्हा असं म्हणायला काही हरकत नाही. पण माझ्या बाबांनी जे की वडिलांनंतर एक थोरले वडील म्हणूनच माझा जो सांभाळ केला किंवा मला जे इथपर्यंत आणलं, जे काही चिखलाचा गोळा त्याला एक आकार दिला, तो माझे गुरुबंधू आणि धाकटे वडील भगवान काकडे यांचंच सगळं श्रेय. आणि इथे तुम्ही उभा आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि मेहनतीमुळे उभा आहे. जेणेकरून कसलेही संकट आले असेल त्यांना घरी गावाकडे काय काम करावं लागलं, लोकांच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यावी लागली, हे माझ्या कानावर थोडंही येऊ दिलं नाही त्यांनी. किंवा लोक माझ्याबद्दल काय विचार करताय, किंवा तुम्हाला एवढा वेळ लागतो, आई वडिलांचं एवढं कष्ट आहे, मग याच्या मागे तुमची भूमिका काय, किंवा तुम्ही काय करताय, आजूबाजूला ह्या चर्चा होत असतात. किंवा इव्हन शिकल्यानंतर तुम्ही असू आम्ही असू एक हितगुज का असे ना, पण कुठपर्यंत शिकायचं, किती खर्च लावायचा, तुमच्या आता हाड झिजले किंवा तुम्ही एवढे कष्ट आभार केले तर तुम्हाला नंतर मुलं जीव लावतील की नाही, किंवा इथपर्यंत बोलून दाखवलं तर ते नक्कीच आमच्या फायद्याचं आणि आमच्या काळजीपोटी इतरांनी आम्हाला समजून घेतलं. आणि जे काही कष्ट केलं तर माझ्या प्रवासामध्ये मी एक सुरुवात करतानाच 11वीला सायन्स आणि 12वीला परत आर्ट या फॅकल्टीचा माणूस आहे. कारण की मी ठरवूनच गेलो होतो की आपल्याकडं तसंही पाठीमागे यायला काही रस्ता नाहीये. जसं की शिवरायांनी जो कोंढाणा किल्ला लढला होता तानाजी मालुसरे आणि शिवाजी मालुसरेंनी, तर त्यांनी सरळ शिवरायांना सांगितलं होतं का आधी लग्न कोंढाण्याचं नंतर रायबाचं. तशीच माझी काहीतरी हकीकत होती. परतीचे मार्ग माझ्याकडे बंद होते, कारण घरी जर आलं शेती क्षेत्र जर बघितलं तर जनावरांना चारा पुरेल एवढं पण क्षेत्र नाहीये. त्याचबरोबर इन्कम सोर्स बघितला तर वडिलांचे कष्ट आणि वयानुसार किंवा आपल्याकडं जे उदरनिर्वाहाचे साधन कंपनी तर ते सोडलं तर बाकी आमच्याकडं दुसरं काहीही नव्हतं. तर त्याच्यामध्ये एक मुख्य रोल माझ्या मोठ्या भावांनी प्ले केला आणि त्यांनी ते सांभाळून घेतलं. माझे कसलेही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही सुद्धा त्यांना बघितलंय जवळून. ज्यावेळेस मी 2016ला फर्स्ट IPR ला असतानाच एक्झाम पास झालो होतो, तर जे वर्ष होतं 2017 त्यावेळेस माझा ग्राउंड साठी आणि डाएट प्लॅन साठी, कारण शरीरयष्टी बद्दल तर तुम्ही बघितले, त्याच्यामुळं कोणाला पॉसिबल वाटत नव्हतं की हा PSI च्या लायकीचा आहे किंवा पात्र आहे म्हणून PSI होईल. कारण माझी चेस्ट फुगत पण नव्हती, भरणं तर बाजूलाच राहिलं. म्हणजे मेजरमेंट असतं त्यांचं समजा ते क्वालिफिकेशन साठी फिटनेस, तर ते नव्हतं माझ्याकडे. तिथपासून सुरुवात होती. म्हणजे मी पेपर दिला, प्री पास झालो, मेन्स दिला, मेन्स पण क्लास झालो, नंतर कसोटी राहिली ती ग्राउंडची. आणि ग्राउंडला त्यावेळेस खर्च येत होता एक 10 ते 15 हजार रुपये पर मंथ प्रत्येक महिन्याला. आणि माझ्या भावाला तेव्हा पेमेंट होतं फक्त 12,000 रुपये. जेणेकरून त्यांनी कसलाही विचार न करता माझा खर्च, मला माहितीच नाही त्यांनी कोणाकडे पैसे मागितले असेल किंवा कोणाकडून उसनवारी केली, कुठून आणले, ते फक्त म्हणायचे तू विचार नको करू, तुला जे भेटतंय ना तू तुझं चालू ठेव आणि आमचं बघू काय करायचं. म्हणजे इथपासून सुरुवात होती. त्याच्यानंतर ते फ्रेशर वर्ष असल्यामुळे किंवा तुम्हाला माहितच आहे आपण सर्वसाधारण फॅमिलीतला असल्यामुळे जे काही इतर कुटुंब वर्गाचं जे आर्थिक सहकार्य लाभलं ते आम्हाला रूम भाडं, मेस आणि एक पुस्तक खरेदी करायलाच खर्च होऊन जायचा. बाकीचं ट्युशन किंवा नवीन क्लास किंवा एखादी बॅचेस घ्यायची किंवा नवीन मार्केटमध्ये लगेच अपडेट आलं आणि ते घ्यायचं, हा मार्ग आमच्याकडे अवेलेबल नव्हता. कारण की सांगू शकत नव्हतं कोणाला, कारण प्रत्येक जण आमच्यासाठी धडपडत होता. पण प्रत्येकाची परिस्थिती नाजूकच होती. असं काही नाही का एकदमच वेळ सेटल होतं कोणी. त्यामुळे याच्यामध्ये प्रत्येकाने हरीचा वाटा उचलला. माझ्या पंखामध्ये जे बळ भरण्याचं काम केलं त्याच्यामध्ये संतोष सरांनंतर भगवान सरांचा वाटा आहे. का जे शैक्षणिक पाठबळ म्हणजे शैक्षणिक डायरेक्शन मार्ग लागतो तर या दोघांनी तो पुरेपूर पुरवला. त्याचबरोबर मध्यंतरीचे जे दुष्काळी वर्ष किंवा शेतीमध्ये उत्पन्नाचा सोर्स काही नाही तर शेतीमध्ये त्याच्यानंतर जी काही आम्ही डबगायला आलो आणि असा मनामध्ये विचार येत होता आता आपण वापस जायला पाहिजे किंवा कंपनीमध्ये ITR झालेला आहे, तसं आपण आपल्या बरोबरचे मुलं परमनंट आहे कंपनीमध्ये, परमनंट होऊन वेळ सेटल झाले.
मग त्याच्यामुळे आपण पण एक छोटा मोठा त्यांच्या बरोबरीने जॉब करावा. 8-10 हजार गावामध्येच आहे, कसला खर्च लागणार नाही, तुला रूम करायची गरज नाही किंवा कोणाला भाडं द्यायची गरज नाही, घरचा भाजीपाला आहे, घरूनच सगळा खर्च होईल, म्हणजे तू जगू शकतो व्यवस्थित. पण मी जी कंपनी लाईफ आहे ती स्वतः इंटर्नशिप मध्ये अनुभवली. फर्स्ट शिफ्ट असेल, सेकंड शिफ्ट असेल, नाईट असेल तर 12 तास ड्युटी करायची. मी स्वतः 6 महिने ऍज अ CNC ऑपरेटर म्हणून वाळूज MIDC मध्ये, ज्यांच्याकडे मी राहायला गेलो होतो असे आमचे बबन मामा पवार यांनी सुद्धा मला जवळून काय योग्य काय अयोग्य किंवा कंपनी क्षेत्रामध्ये किंवा MIDC क्षेत्रामध्ये कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा नाही दिलं पाहिजे त्याचं पुरेपूर पाठबळ त्यांनी पुरवलं. त्याच्यानंतर जी परिस्थिती, आर्थिक परिस्थितीबद्दल बोललं तर आम्हाला कधीच ते आमच्या मामा सारखे नाही वाटले, तर दाजी सारखेच वाटले. कारण की त्यांनी आम्हाला मेवण्यासारखं सांभाळून घेतलं. असे आमचे भागीनाथ दाजी पवार यांचा खूप मोठा एक आर्थिक पाठबळ देण्यामध्ये असेल किंवा आम्हाला एक आम्ही परतीच्या प्रवासावर असताना थांबून ठेवण्याचा त्यांचा प्रवास असेल, तो नक्कीच आम्हाला एक वेगळं वळण देऊन गेला आणि त्याच्यामध्ये पुरेपूर त्यांनी सहकार्य केलं. प्रसंगी त्यांची सुद्धा काय सहन केलं त्यांनाच माहिती आहे. आमच्या कानापर्यंत काय हिशोब आहे तुमचा, कुठपर्यंत आहे, किती लागतील, कुठपर्यंत लागतील याचा कसलाही विचार त्यांनी न करता जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा शिल्लक घेऊन जा नंतर लागतील, घेऊन जा नंतर लागतील. कधी पाहिजे का स्वतः फोन करून बोलणं किंवा जिथं राहतो तिथं येऊन भेटणं. त्या धाकाने आम्ही त्यांना रूम सुद्धा सांगत नव्हतो कोणत्या एरियात राहतो आम्ही. दाजी आम्हीच येतो तुमच्या घरी, तुम्हाला भेटतो आणि नंतर येतो. असं हा जीवन प्रवास जो मला तुम्हाला तरी वाटतं हा एका रात्रीत माझी लाईफ बदलली, एका रात्रीत माझं जीवन बदललं. रिझल्ट लागला आणि लगेच जे नव्हतं ते झालं. पण ही रात्र माझ्यासाठी 12 तासाची नसून कंप्लीट 11 वर्षाची आहे. ज्याच्यासाठी एक तप पूर्ण झालं माझं, ज्याच्यासाठी एक तप पूर्ण झालं. आणि तेव्हा कुठेतरी मला एक छोटस MPSC मार्फत फळ मिळालं. नाहीतर हा प्रवास करणं सहज नव्हता. त्याच्यामध्ये मग असतील कोरोना काळ असेल, मध्यंतरीचा शैक्षणिक मी एज्युकेशन सुरुवात करताना ऍज UPSC ची सुरुवात केली. म्हणजे पहिले सुरुवातीचे 3 वर्ष सुद्धा मी एक ऑफ ट्रॅक होतो. सिलेबस वेगळा होता, इकडचा सिलेबस वेगळा होता, पण तो अभ्यास करताना इकडचा रिझल्ट येत होता माझा. त्याच्यामुळे मी इकडे डायव्हर्ट झालो आणि नंतर याच्या नादाला लागलो. PSI पहिल्या वर्षी जो फर्स्ट अटेम्प्ट होता त्याच्यामध्ये एक 4 मार्काने फेल झालो. 4 मार्काने फेल झाल्यानंतर असं वाटलं नाही अरे आपल्या बच्ची बात नाहीये, आपण तर क्लास काही अफोर्ड करू शकत नाहीये, की आपल्याकडून होईल नाही होईल. सरकार एक तर त्यावेळेस मी जेव्हा सुरुवात केली त्याच्या अगोदर 2014ला ऍडव्हर्टाइजमेंट आली होती. मधले 3 वर्ष ऍडव्हर्टाइजच नाही. नंतर 2016ला आली, 2017ला भरली, त्याच्यामध्ये मी कटलो. नंतर वाटायला लागलं की आता संपलं सारं. पण तिथून पुढं जे बळ दिलं तर हेच लोक होते जे आज तुम्ही ज्यांचे नावं घेतले, वारंवार त्यांच्या नावाचा उल्लेख झाला, तर हेच लोक होते. त्यांनी मला तिथं थांबवून ठेवलं किंवा तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला. बाकी कोणतेही मॅटर असतील, समजा फॅमिली मॅटर असू द्या किंवा आर्थिक बाकीचं कसलंही मला माहिती नाही किंवा इव्हन मला नाचता येत नाही, कारण मी कोणाच्याच लग्नाला गेलो नाही, तर मला आवडतच नाही. लग्न हा इव्हेंटच आवडत नाही मला. या प्रवासामध्ये मला ज्यावेळेस अपयश आलं त्यावेळेस मला तेव्हा कळलं, अरे ज्यावेळेस आपण ग्राउंडला होतो त्यावेळेस आपले उदो करणारे, पाहुणे रावळ्याला सांगणारे किंवा रिझल्ट आला लगेच आपल्याला कॉल करणारे खूप सारे लोक होते. पण ज्यावेळेस रिझल्ट गेला ना, रडायला सोडती कोणीच नव्हतं. माझ्याच लॅबमध्ये कोपऱ्यात जाऊन रडलो. माझे मित्रमैत्री असेल त्यांनी जर पाचपुरतं सांत्वन केली, त्यांचं काय असेल त्यांच्या मनामध्ये त्यांनी ते करून दाखवलं. पण नंतर मलाच माझं कमीपणा वाटला, कारण नाही आपण कमी पडलो पण आपण करू शकतो. तेव्हा मला एक गीत आठवलं का, तुझी तुलाच पुरी करायची हौस गाड्या आकाशी उंच उडायची, तुला उचलून घेणार हायर, तुला डोक्यावर घेणार हायर, आई बापाच्या पायाशी डोकं, तू जगाशी राहा रोक ठोक. आई बापाच्या पायावर डोकं, तू जगाशी राहा रोक ठोक. कोणी नाही
असं पण नाही असे तुझ्या जीवनात शिल्लक राहिली लोक तुला डोक्यावर घेणार हाय र तुला उचलून घेणार हाय र. हे गीत आठवलं मला का आपल्याला नक्कीच आज जरी आपल्या कोणी नसेल किंवा असेल याचा फरक पडत नाही, पण तुला तुझं स्वप्न आहे ना तू बघितलंय ना तुझं तुलाच पूर्ण करावं लागणार आहे. बाकीचे पाठबळ देणारे किंवा सगळ्या गोष्टी, पण मेहनत जो ट्रॅक आहे त्याच्यावर तुला चालणार तेव्हा तो रस्ता पूर्ण होणार आहे, तेव्हा तो मार्ग कटणार आहे. त्या मार्गावर मला चालता चालता प्री निघते, मेन्स निघते, इंटरव्ह्यूला कॉल येतो, नंतर फायनल रिझल्ट फेल असतो, त्याच्यानंतर परत प्री निघते. म्हणजे ऍट अ टाइम मी लगत मागच्या 2019, 20, 21, 22 असे एकंदरीत 8 मीन्स वेगवेगळ्या पदाचे दिले. त्याच्यामध्ये 1 मार्क 2 मार्क फायनल मेरिट मध्ये एक ते रिझर्वेशन असेल किंवा एकदम ओव्हरऑल मेरिट असेल त्याच्यामध्ये करायचं. म्हणजे वाटायचं आपण कुठेतरी आणखी कमी पडतो, पण त्या याच्यामध्ये मला कधीच कमीपणा बाकीचा जाणवला नाही किंवा मी कधीच विचार केला नाही बाकीचा नाही. तुझा जन्मच याच्यासाठी मला एकच ठरवून बसलो मी तुला करायचं तेवढंच करायचं, आता बाकी काही राहिलं नाही तुझ्या जीवनामध्ये. किंवा वय हळूहळू मी ज्यात पहिल्यांदा 23व्या वर्षी क्वालिफाय झालो, त्याच्यानंतर डायरेक्ट 27व्या वर्षी क्वालिफाय झालो. मग मी 2-4 वर्ष अशीच गेली, काहीच नाही. प्री निघायची पण सांगायला चान्सच नाही, सांगितलं तर लोक परेशान करायचे. मग नंतर डायरेक्ट लग्नाचं वय दिसायला लागलं पाहुण्या रावळ्याला आसपास इकडे तिकडे लग्नाचं वय दिसायला लागलं. तो वेगळा टॉर्चर. मला तर कोणी त्यांना माहित होतं हे वात्रात काढताय, बोलेल तर तोंडावर बोलेल, काही पण बोलेल, त्याच्यामुळे याला न बोलता बाकीकडे बोलायचे. मग ह्या गोष्टी होत असताना सुद्धा मला काहीच नाही वाटलं, कारण की आपल्याला माहिती होतं फक्त एक क्षणाचा विलंब आहे, त्याला झालं तर कधी होईल अचानकच हे येईल. मी कसलाच विचार नव्हतं करत. अभ्यास करायचा, शेड्यूल ठरवायचं. आपला स्पेशल ड्रेस जर असेल, मला याच्यात आड वाटतं राहायला, टी शर्ट आणि नाईट पॅन्ट सगळ्यात आवडता ड्रेस आहे माझ्या जीवनामधला. जी काही 30 वर्षाची लाईफ मी जगलो त्याच्यामध्ये 15 वर्ष तरी मी टी शर्ट नाईट पॅन्टच घालतो. मला याच्यात आड वाटतं किंवा कंजेस्ट वाटतं गरमी झाल्यासारखं. हा माझी एक जीवन प्रवास होता. त्याच्यामध्ये अधूनमधून मग ज्यावेळेस 1-2 मार्काने रिझल्ट जायचे ना तर नक्कीच लोक एक शंका घ्यायचे, त्याचं नशीबच कसे काय नाही, हे चेक करा ते करा चेक करा, याचं नशीब आहे की ते पण पहा, किंवा वरतून मॅनेज होतं का ते पहा. नक्कीच मॅनेज होत असेल, त्याच्यामुळे एवढं परिश्रम घेऊन सुद्धा घरी राहतोय, पण त्या मॅनेज फिनेज होणार आपला भरोसाच नाहीये. कारण आम्ही क्षेत्रच असं निवडलं होतं त्याची तर आपल्याकडे काही नव्हतं, द्या घ्यायसारखं. लढायचं तर ताकदीवर लढायचं, मेहनतीवर लढायचं, परिश्रम वाटेल तेवढे करायचे आणि त्याच्यावर करून दाखवायचं. तयारीची तू सुरुवात केली होती. मग अधूनमधून लोक हे पण शंका घ्यायचे, आई वडील तर खूप काय भक्ती करतात, देवधर्म करतात, त्याच्यानंतर आई वडिलाचं पुण्य पण फळाला येईना, वर्ग पण संस्थेत होतं, हे होतं, कुठं कमी पडताय नेमकं. पण मी पण मग मला मी एक असं मजाक म्हणून घ्यायचो का कोणी जर विचारलं ना कसं काय व्यवस्थित चालू सगळं ओके होत आहे, होईल वेळ लागेल, हे असं एक स्वतःलाच आधार द्यायचो. त्याच्यानंतर जे पाठीराखी होते त्यांचा जो विशेष नव्हता ते असं कळूनच देत होते काय चालू. त्या सगळ्या गोष्टी घडत असताना अजूनमधून जर देवाचा धर्माचा किंवा इव्हन नशिबाचा प्रश्न निघला मी डायरेक्ट सांगायचो लोकांना, बाबांनो मला कोणाच्या भावना दुखायच्या नाही किंवा मला कोणाला नावं ठेवायची नाही, देव असेल की नाही हे पण मला माहिती नाही, कारण मी तेवढा लायक नाहीच आहे. मी कोण चेक करणारा देव आहे की नाही, किंवा मी कोण सांगणारा देव नाहीये. मला इथपर्यंत प्रश्न पडायचे मनामध्ये, पण एकांतात बसल्यावर किंवा मी लोकांना बोलून दाखवायचे सारख्या माझ्या मित्रांना, तर नक्कीच मला माहितीच नाही म्हणलं देव आहे की नाही. एक श्रद्धास्थान म्हणून किंवा एक प्रेरणास्थान म्हणून नक्कीच सगळ्यांचं जे ती भावना आहे म्हटलं त्याच्यामुळं मी नाही सांगू शकत म्हटलं, पण देव आहे की नाही हे मला माहीत नाही, पण भगवान जरुरी म्हटलं. ते म्हणायचे हे कसं काय देवन भगवान एकच देवन भगवान तर एकच म्हणून हा कसं बोलतो म्हणून त्यांना काय माहिती माझ्या दादाचं नाव भगवान त्यांना माहिती नव्हतं ना त्याचा भगवान कोणता आहे. बोलतोय आपल्याला त्यांना माहितीच नव्हतं याचा भगवान बोलताय म्हणून. पण जे खरंच देवरूपी जे काही नातं किंवा मला जो पाठिंबा भेटला तो आई वडिलांचा आणि इतर बंधू भावांचा भेटला किंवा इव्हन मित्रपरिवार शून्य, कारण मी स्टेबल नाही आहे कुठे. 4 वर्ष इकडे 2 वर्ष इकडे 1 वर्ष तिकडे 6 महिने इकडे, त्याच्यामुळे स्टेबल फ्रेंड सर्कल नाहीचे. त्याच्यामुळं माझे मित्र कोणी असतील आई वडील आणि भाऊचे भाऊ बहिणी माझे कोणी
पाठीराखे असतील तेच आहे, बाकीचं काही असं सांगायसारखं काहीच नाही. त्याच्यानंतर प्रसंग आला इंटरव्ह्यूचा. आता जे सरांनी सांगितलं का फायनलला जे इंटरव्ह्यूचा प्रसंग आला, त्यावेळेस मला पॅनल होतं देवानंद शिंदे सरांचं. देवानंद शिंदे सरांचं पॅनल होतं. जो इंटरव्ह्यू खेळीमेळीच्या वातावरणात झाला, एकदम त्यांनी अनुभव बघितला, मागच्या 5-6 वर्षाची तयारी बघितली, ते सगळं आपलं मेन्शन असतं, तिथं रिपोर्ट असतो त्यांच्या ऑलरेडी प्रोफाईलवरती. त्यावेळेस फोटो 3 वर्षापूर्वीचा एकदम छोटासा, मिसरूट नव्हतं तोंडावरती काही, तेव्हा एकदम बारीक दिसतो तो. म्हटलं हो सर बारीकच होतो. त्याच्यानंतर ते म्हणे आता मिशा ठेवल्या, हो म्हणलं सर फौजदार व्हायचंय. त्याच्यानंतर चष्मा पण नव्हता तुला, म्हणलं हो सर 1.5 वर्षापूर्वीच लागला. अशी उत्तरं दिली आणि रोख टोक दिले, कारण मला भीती वाटतच नाही कशाची. कारण हे स्टेजच माझं जे काही आद्य दैवत आहे, आराध्य दैवत आहे, तर भगवान पांडुरंगाच्या साक्षीने मी इथपर्यंत आलो. किंवा सुरुवातच तिथून झालेली माझी. त्याच्यामुळे मला कसलीच भीती वाटत नाही. मी सत्याचा पाठलाग करतो किंवा सत्यावर चालतो. किंवा मला बऱ्याच लोकांनी कॅम्पस असतील, इकडे तिकडे मी भाषणं दिली असेल, किंवा मी मधल्या काळात ज्यावेळेस कॉलेजला होतो तेव्हा याच्यामध्ये पण स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घ्यायचो भाषणाच्या त्याच्या. तर मला ते स्टेज भेटलं आणि ते केलं मी. किंवा सारख्यावर एक सिटीचं वातावरण किंवा ते कॅम्पमध्ये आल्यानंतर बऱ्याच लोकांनी एक मुलामुलींचं एक राहण्याचा स्वभाव, राहण्याची त्यांची खेळून मिळून एखादं एकमेकांसोबत बहीण भावाप्रमाणे असलेलं जिव्हाळा जपण्याचे कार्यक्रम. त्यावेळेस सुद्धा बऱ्याच आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं का बाबांनो सगळ्या गोष्टी करा, पण वाईट मार्गाला जाऊ नका. सगळ्या गोष्टी तुम्ही करा, पण चांगल्या मार्गाने करा. तर मला नक्की सांगा, ते आठवतं त्यावेळेसचं तुम्ही सांगितलं होतं तेव्हा पण. तर मला ते वातावरण भेटलंच नाही का वाईट मार्ग जाणं किंवा वाईट मार्ग काय असतो. कारण जिथे जिथे गेलो तर ज्येष्ठांच्या सानिध्यात राहिलो, किंवा माझ्यापेक्षा 25-25, 30-30 वर्षांनी डबल टिबल वयाच्या लोकांसोबत राहिलो. असं माझ्या सारख्या वर्ग्या वयात कमी राहिलो, सारख्या वर्ग्या लोकांच्या सानिध्यात कमीच राहिलो. तर संतोष सरांनी जे सांगितलं का सानिध्य किंवा मित्रपरिवार जसा भेटला ना तसं तुम्ही बिहेव करत असता किंवा लोकांशी वागत असता, तर नक्की तुम्हाला म्हणजे सारखे वारखे किंवा जे वाईट वळणाला जायचं किंवा रस्ता चुकायचा त्यावेळेस मी वेगळ्याच लोकांच्या सानिध्यात होतो, जेणेकरून रस्ता चुकायला चान्सच नव्हता. आणि त्याच्यामुळे मी या रस्ता या प्रवासाच्या मार्गावर पुढे चालत राहिलो आणि मला बाकीचे लोक पाठिंबा देत राहिले. तर 1-1, 2-2 मार्कांना रिझल्ट, किंवा मी इव्हन STI राज्यसेवा या पदाने सुद्धा 1-2-4 मार्कांनी राहिलो. डायव्हर्जन व्हायचं, कधी प्री दुसऱ्या पदाची निघायची, कधी तिसऱ्या पदाची निघायची, इकडची मी झोपून जायची. म्हणजे लगत MPSC ॲट अ टाइम 25 ते 30 पदाचा ॲडव्हर्टाईज काढते किंवा जाहिरात काढते. त्याच्यामध्ये कोणतं करायचं, टार्गेट तर एक आहे, ॲड तर दुसऱ्याची आली, त्याच्यानंतर दुसरी कधी येईल माहीतच नव्हतं राहत. अभ्यास करायचा तर कोणता करायचा, इथपर्यंत परीक्षा वाढायची माझी. आणि मग हे करत असताना क्लासेसचा चान्स 0. जे काही जीवनाचं गणित शिकलो ते दोघा मोठ्या भावाकडनं शिकलो. जीवनामध्ये कसं करायचं, काय करायचं, आणि जे काही पेपर मधलं गणित आहे ते सुद्धा भावांनी शिकवलं, क्लासमध्ये नाही शिकलो. किंवा कोणत्याही क्लासला माझं रजिस्टर्ड नाव सापडणार नाही, रजिस्टरला नावच नाही कुठे क्लासला, हा आमचा विद्यार्थी आहे आणि आम्ही मोठं केलं याला. तसा विषयच नाही माझ्या जीवनामध्ये. जो काही क्लास आहे आता जो चालवतो तोच माझा क्लास आहे, किंवा तेच माझे शिक्षक होऊन जाईल. त्यांच्याच नावाखाली त्यांच्याच आधाराने मी जीवनाचं गणित शिकलो आणि पेपरचं सुद्धा शिकलो. आणि त्याचबरोबर जे आर्थिक गणित असते, पैसा मॅटरच करत नाही तुमच्यासाठी. पैसा कितीही असला किंवा तुम्ही कितीही पैशावाले असले, तुम्हाला जर टायमाची किंमत नसेल किंवा तुम्हाला जर माणसांची किंमत नसेल तर तुमचा पैसा निरर्थक आहे. या गोष्टी जे आदरणीय दाजी साहेबांचं जे नाव घेतलं त्यांच्याकडून खूप बघायला भेटल्या. का स्वतःची कंडिशन आपल्याला असो नसो, कोणाला कमी पडते का, कोणाला काही पाहिजे का, घरी काय चालू आहे, भाऊचं काय चालू आहे, अक्काचं काय चालू आहे, इव्हन ताई सुद्धा फोन करून आम्ही जर गेलो ना, पहिलं आम्हाला बोलण्याऐवजी म्हणजे पहिलं भाऊला फोन लावून दे, आम्हाला भाऊशी बोलायचंय, अक्काशी बोलायचंय. इथपर्यंत त्यांनी आमच्या सोबतच घरच्यांची सुद्धा तेवढंच आत्मीयतेनं विचारपूस करणं असू किंवा एकंदरीत बाकीच्या गोष्टी, या सर्व गोष्टी ज्या काही आर्थिक गणित आहे जीवनाचं, ते मला नक्कीच त्यांच्यापासूनच शिकायला भेटलं. का पैसा गिसा संपत्ती तुमचा मान सन्मान हा काहीच नसतो. तुम्ही ग्राउंडवर किती जाता, तुम्ही रिअल किती आहे, कसे हे लोक बघता, किंवा याच्यावरच तुमचं जीवनाचं सार्थक ठरतं. या गोष्टी मला नक्कीच माझ्या प्रवासामध्ये पावलावर अनुभवाला मिळाल्या, तर त्याच मला कामाला आल्या. जे की मी इंटरव्ह्यू बद्दल बोलत होतो, एवढं बोलतो आणि थांबेल मी, कारण आता वेळ खूप झालेला आहे. त्याच्यामुळे तेवढा एक किस्सा सांगतो आणि थांबतो. का इंटरव्ह्यूला देवानंद शिंदे सरांचं पॅनल होतं. देवानंद शिंदे सरांनी गेल्या विचारलं कसे आहात,
म्हणलं सर एकदम मजेत आहे, कारण अनुभव होता, मागच्या 3-4 इंटरव्ह्यू देऊन आलो होतो. आणि एमपीएससीचं मंदिर किंवा जर एमपीएससीचा देव जर कोणी असेल तर ते पॅनल लोकच असतात, म्हणजे कोणालाच पाहायला नाही भेटत. इव्हन तिकडे STI झालेली किंवा क्लास 1 अधिकारी सुद्धा डायरेक्ट एमपीएससीच्या ऑफिसमध्ये अलाउ नाही करत इंटरव्ह्यूला, जेणेकरून PSI ला अलाउ करतात. तिथं साक्षात मुंबईमध्ये जाऊन ग्राउंडच्या वेळेस असेल, मुख्य आयुक्तालयात, पोलीस आयुक्तालय हेडक्वार्टरला तिथे ग्राउंड देण्याचा अनुभव आला. त्यासोबत इंटरव्ह्यूला सुद्धा साक्षात जे की आम्ही देवाच्या रूपामध्ये एमपीएससीच्या आयोगाच्या मेंबरला बघतो, तर त्यांच्या मंदिरात जाऊन आम्हाला ते योग आला. आणि त्याच्यामुळं जो काही इंटरव्ह्यू झाला, जनरल क्वेश्चन, वय, शिक्षण, त्याच्यानंतर एवढे वर्ष का लागले, आतापर्यंत काय काय केलं, आता सध्या काय करता, या गोष्टी विचारल्या. त्याच्यानंतर वडील काय करता ते विचारलं. त्यासोबत तुम्हाला छंद काय हे विचारलं. किंवा शिक्षणामध्ये माझं शिक्षणाचा सुद्धा कसला ताळमेळ नाही. 11वीला तुम्हाला सांगितलं सायन्स, 12वीला आर्ट, ग्रॅज्युएशनला लोक प्रशासन विषय आणि MA ला इंग्लिश विषय, म्हणजे कुठलीच लिंक लागत नाही. इकडे तिकडे म्हणजे याला करायचं काय होतं ते कसलंच कळत नाही. आणि त्याची तयारी वेगळी. नावाचा अर्थ, नाव जगन्नाथ, त्याच्यानंतर नावाचा अर्थ तयार करून ठेवणं, मग त्याचा डबल इतिहास काय जगन्नाथ अर्थाचा, जगन्नाथ म्हणजे काय, असं कुठलं एक ऐतिहासिक स्थळ आहे का, या गोष्टी विचारल्या. त्याचबरोबर ह्या झाल्यानंतर परत आले ते इंग्लिशवरती. तुम्ही MA इंग्लिश केलं, मराठीत इंटरव्ह्यू देताय तुम्ही, मग तुम्हाला इंग्लिश बोलता येते का, परत बोलून दाखवा, तुमच्याबद्दल सांगा, ते सांगितलं. त्याच्यानंतर फायनली आलं छंदावरती. छंद जे बालपणापासून रक्तामध्ये भिनलेलं किंवा जे बाळकडूच भेटलं ते वारकरी संप्रदायाचं भेटल्यामुळे छंद दुसरा काही जपायला एवढ्या दगदगीच्या जीवनात. आणि तो एक फ्री लाईफ जगलो मी वाकवणीमध्ये असताना, इथे गावामध्ये हरिपाठाला येताना किंवा